सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एका नवीन दिवसामध्ये. काल आपण ठरवलं होतं, की न्योमामध्ये स्टे करूयात. पण न्योमामध्ये जेव्हा पोहोचलो, तेव्हा बराच वेळ होता, जो की आम्ही पुढे स्टेच करू शकत होतो. मग मी तुम्हाला गाडीवर असं बोललो, की डेब्रिंगपर्यंत जाण्याचा आमचा विचार आहे. पण मध्यात आल्यानंतर वातावरण इतकं खराब झालं, की अक्षरशः तुम्ही पाहिलात स्नोफॉल पडत होता आणि त्यामुळे आपण सोकर या गावात थांबण्याचा निर्णय घेतला. आता सोकर या गावात थांबण्याचा जो निर्णय घेतला, तो मला असं वाटतं अगदी योग्य घेतला. कारण की पुढे गेलो असतो तर परिस्थिती अजून भयानक झाली असती. एनिवेज मला जे बोलायचं आहे सोकरबद्दल ते मी आत्ता बोलतो. तर आपण कायम YouTubeवर पाहिलं असेल, की जेव्हा आपण हिमालयन रिजनमध्ये किंवा मग लडाख रिजनमध्ये जातो, तेव्हा टॉयलेटच्या पाण्याची खूप गैरसोय होते किंवा पाण्याचीच थोडक्यात गैरसोय होते. तर झालं असं, की सकाळी 5 वाजता उठलो आणि वॉशरूमला गेलो. वॉशरूमला गेल्यानंतरून फ्लश करतोय, तर पाणीच येत नव्हतं आणि नंतर समजलं, की सगळं पाणी बर्फामुळे फ्रोझन झालेलं आहे. मग समीर भाऊंना आतमधून आवाज दिला. ते गेले. त्यांनी गरम पाण्याची म्हणजे त्यांना विचारपूस केली, की गरम पाणी भेटेल का वगैरे. मग त्यांनी 2 बादल्या गरम पाणी दिलं. त्यानंतरून मी कुठेतरी 10-15 मिनिटांनी बाहेर येऊ शकलो. अशी ही परिस्थिती जगता आली याचा फार आनंद आहे. पण इथे राहण्यापाठीमागचं म्हणजे लडाखमध्ये येण्यापाठीमागचं कारणच हे होतं, की इथली कल्चर समजता यावं, जगता यावं, त्यांच्यासोबत लोकल लोकांसोबत राहता यावं. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल, की आम्ही होमस्टेज प्रिफर केले ना, की रिसॉर्ट्स किंवा हॉटेल्स किंवा लॉजेस वगैरे. त्या भानगडीत न पडता लोकल लोकांसोबत राहून त्या लोकांचं आयुष्य कसं जगता येईल याच्यावर आमचा जास्त भर होता. एनिवेज पण हा जो एक्सपिरियन्स होता हा लाईफटाईम सोबत राहणारा होता. तर असं काहीसं घडलं आमच्यासोबत. आता आजचा जो आयटिनरी आहे तीही शेअर करतो. सोकर या गावापासून मनालीत जायचं आहे. साधारण 200 ते 250 किलोमीटरचा प्रवास आहे. निघायला अजून आम्हाला 15-20 मिनिटं लागतील. तर असं काही आहे. भेटूयात गाडीवर. चला चांगलं. मगाशी मी इंट्रोडक्शनमध्ये बोलल्याप्रमाणे आम्ही डेब्रिंग किंवा सोकरचा हा जो स्टे होता तो आम्ही आमच्या मनाने चूज केला होता. बरीचशी लोकं असे असतील की मी जे इंट्रोडक्शनमध्ये बोललो त्यामुळे बरेचसे लोक त्यांचा प्लॅन पुढे मागे करतील किंवा थोडंसं वेगळा मेसेज जातो आहे असं मला आत्ता रिअलाईज झालं. तर मला फक्त एवढं सांगायचं आहे की सोकर किंवा डेब्रिंग हे जे छोटे छोटे विलेजेस आहेत ना यांचे इथे तुम्हाला कल्चर जगता येईल. आणि जर तुम्हाला तुमचा तो लॅविशनेस तुमची जी रॉयलिटी असते ना मोठी की म्हणजे नाही मला असंच पाहिजे मला तसंच पाहिजे, जर तसं जगायचं असेल तर तसंही जगू शकता. मग तुम्ही मेगा सिटीजमध्ये तुम्ही स्टॉप घेऊ शकता. जसं की न्योमा झालं. न्योमा मेगा सिटी होती पण तिथे तुम्हाला हे असं कल्चर वगैरे एक्सपिरियन्स नाही करता येणार. यांचा ऑथेंटिक ब्रेकफास्ट तुम्हाला खाता नाही येणार. सो अशा गोष्टी आहेत. तुम्ही तुमच्या रॉयल्टीमध्ये राहूनसुद्धा एक फेरफटका मारू शकता लडाख रिजनमध्ये. त्याचं काही एवढं हे नाही आहे. पण तेच मला असं वाटलं की माझ्या बोलण्यातून कुठेतरी चुकीचा मेसेज जातो आहे, त्यामुळे मी हा क्लॅरिफिकेशन शॉट घेतला. बाकी निघालो आहे आपण मनालीच्या दिशेने. काय हार्डली 3-4 किलोमीटर पुढे आलो असेल. काय हो हाईटवर आहे ना त्यामुळे दम लागतो खूप, त्यामुळे लगेच बोलत नाही. आता बघा ना मी बऱ्याचशा क्लिप चेक करतो ना तर मला जाणवतं की मी हापतोय म्हणून बोलताना. ॲक्च्युली इथे सजेस्ट केलं जातं म्हणजे खारदुंगला किंवा उमलिंगला की इथे बोलायचं नाही, फक्त ॲक्शनमध्ये तुम्ही जर तुमच्या पार्टनरसोबत किंवा मित्रासोबत किंवा जो कोणी तुमच्यासोबत आला आहे त्याच्यासोबत तुम्ही फक्त ॲक्शनमध्ये वार्तालाप करू शकता. म्हणून मित्रांनो कोल्हा कसा पळतोय बघा. मित्रांनो मी गाडी कशी चालवतो माहिती आहे बघा. हा हात आहे, हा या पायावरती रब करतोय आणि एका हाताने ॲक्सिलरेटर देतोय कारण रस्ता मोकळा आहे. आणि आता हा हात ॲक्सिलरेटरवर ठेवतोय आणि 1 मिनिट चला बाई बादशाह खबरी. हां तर दुसरा हात असा ॲक्सिलेटरवर देऊन ॲक्सिलेटरचा हात काढून या पायावरती रब करतोय. समोर बर्फ बघताय ना त्याचीच थंडी आहे आणि पलीकडे मला वाटतं 12लाच्या लाला स्नो पडतोय काय, कारण की वातावरण खराब झालं आहे. शी वॉज सो एक्साइटेड. होना भी चाहिए यार. ऐसे पल लाइफ में बहुत कम आते. वाह ऐसे पल लाइफ में बहुत कम आते. भाई रिस्पेक्ट भावा, रिस्पेक्ट तुला. ज्या आईला स्प्लेंडर घेऊन आलाय हो भावा. We are at dangerous roads once again. 4-व्हीलरवाल्यांना थांबून ठेवलं आहे कारण पुढे काम चालू आहे इकडे पाठीमागे म्हणून. सो ते काम संपलं की त्यांना सोडतील. 2 व्हीलर कसं इझी टू गो आहे ना त्यामुळे त्यांना थांबवत नाही.
बघू शकता, दाए पहाड बाये खाई. बरं मी काय म्हणतोय, आता हे स्नोफॉल चालू झाला, आता कसं करायचं? आधीच हात फ्रीज होत होते, त्यातल्या त्यात अजून स्नोफॉलनी भर टाकली. आता कसं करायचं? हे स्नोईंग आणि आपला टॉप बॉक्स पूर्णपणे कामपच्चित झालेला आहे. हे बघा, डायरेक्ट खालची प्लेट तुटलेली आहे, त्याच्यावरती लावलं आहे. समीर पुढे गेला आहे, माझ्या मोबाईलला नेटवर्कच नाही आहे. सो समीर येणार परत, हे मला माहिती आहे. सो मी समीर यायची वाट बघतोय, बस एवढंच. हां, एव्हरी डे इज अ टफ, एव्हरी डे हॅज अ न्यू चॅलेंजेस अँड वी हॅव टू ॲक्सेप्ट इट इफ यू वॉन्ट टू डू ॲडव्हेंचर. ये आणि बघा, तुम्हाला मी सांगतो, कुणी जरी असेल ना एक्सपिडिशनवाला, तरी तो हेल्प करणार. जर फोर व्हीलरवाला आला चुकून तर तो हेल्प करणार म्हणजे करणार नक्कीच 100%. बघा, ही रायडर कम्युनिटी आहे भाई. अँड हिअर कम्स समीर भाई. इट्स स्नोइंग हार्ड. काम 25. कसं करायचं? मला काय वाटतंय, फोर व्हीलर येईल ना एखादी, ती सगळी मनालीला जाणारी असेल, त्यांच्या ह्याच्यात टाकून देऊ शकतो. कारण पूर्णच काम 25 झाले, काहीच नाही करू शकत. त्यात म्हणजे ना वातावरण बिघडलंय. टॉप बॉक्सचं काम 25 झालंय, त्याच्यामुळे बॅगेत सगळं सामान लोड केलंय. आपले समीर भाऊ बांधण्यास मदत करतायत. आणि हा बघा, हा टॉप बॉक्स इथं टाकून दिला, तुटला फुटला होता, त्यामुळे तो काही कामाचा राहिला नव्हता. आणि तशी रिपेअरिंग कॉस्ट इक्वलंट टू नवीनला गेली असते, त्याच्यामुळं विषय सोडून दिला. आता समीर भाऊंच्या सहाय्यतेने ही बॅग बांधायचं काम चालू आहे. बॅग वगैरे सेट झाली, पण तोपर्यंत हे बघा काय हालत झाली. त्यांच्या गाडीची पण हालत बघा. समीर भाऊ ते झटकून घ्या, नाहीतर आहे ना पॅन्टीला ओलं लागलं ना. हां, काढायला पण शक्य नाही. मी पुढं थांबतो. आता इथे पाठीमागे तुम्हाला मिररमध्ये हे दिसते ना कार, त्याच्यामध्ये सत्याबाई आहेत आणि नवीन सर आहेत. सत्याबाई म्हणजे सत्यसागर सर, जे फेमस मोटो ब्लॉगर आहेत यूट्यूबला. तर ते थांबवलं त्यांनी गाडी वगैरे. मी बोललो ना तुम्हाला, रायडर कम्युनिटी भाई स्ट्रॉंग आहे, नाही का? इथे असं काही विषय नाही आहे तुझे सबस्क्रायबर कमी किंवा काय, तू रायडर आहे बस एवढंच. ते बोलले चल परत पाठीमागे आपण तो टॉप बॉक्स घेऊन येऊ. पण तो टॉप बॉक्स आपण फेकला आणि त्यांना बोललो की नाही आता सगळं सेटलमेंट झाली आहे, ते कॅरी करणार. ते बोलले की चल मी तुला मनालीपर्यंत घेऊन देतो टॉप बॉक्स परत. मी बोललो नाही तसं काही नाही. तर बघा, ही एवढी रायडिंग कम्युनिटी स्ट्रॉंग आहे भाई. डायरेक्ट विषय हार्ड केला. ते बोलले चल कारमध्ये बस, कुठे टाकला आहे तिथून उचलून आणू. पण तो आपल्याला माहिती जर कामीच नाही येणार तर विनाकारण कशाला, कारण की त्याची जी बेस प्लेट असते टॉप बॉक्सची ती तर टॉप बॉक्स बरोबरच येते. तशी आपल्याला आफ्टर मार्केटसुद्धा परचेस नाही करता येत. तर त्यामुळे मी नको बोललो त्यांना. पण यार दे आर सो काइंड यार. सत्यभाई, रिस्पेक्ट वाढली यार तुमच्यासाठी. आणि नवीन भाव, तुमचं काय बोलू मी. नवीन बाई तर नवीन बाई आहे. एनी टाईम गाईड केलं आहे त्यांनी कालपासून. काल जसे भेटलेत ना तसे सांगितलं कुठं जायचं, कुठं नाही जायचं, कुठे वातावरण खराब आहे, कुठे थांबायचं, कसं काय करायचं, ते सर्व त्यांनी गाईड केलं आहे. सो रिस्पेक्ट भाई त्यांना. हे ब्लॅक आईज जमलेले असले ना की अजूनच चालवायचे लफडे होतात. हां, ओके.
समीर भाईनी गाईड केलं मला. त्यांना कळालं ना इंटरकॉमवर मी व्लॉग करतो आहे, तर त्या चक्करमध्ये त्यांनी गाईड केलं. पण यार काय माणसं आहेत यार ही, खरंच. सत्यभाई, नवीन भाई, थँक्यू सो मच. आय नो तुम्ही काही व्लॉग वगैरे बघणार नाही, पण पब्लिकला कळू देत की तुम्ही किती काइंड हार्टेड पर्सन आहात ते. मित्रांनो, हे जे तुम्हाला आरशामध्ये पाठीमागे समीर भाई दिसतोय आणि समीर भाईच्या पाठीमागे आयसुझू 4x4 दिसते, त्याच्यामध्ये नवीन सिंग आणि सत्यसागर भाई. एवढे हार्डकोर रायडर आहेत, इझिली पुढे जाऊ शकतात नाही का टेक ओव्हर करून, पण फक्त माणुसकीच्या नात्याने ते फक्त पाठीमागे थांबलेत, कारण की त्यांना आमचा प्रॉब्लेम जेन्युइन वाटला. काय बोलू यार भाई, सिरियसली यार, सो काइंड हार्टेड पर्सन. म्हणजे जर दुसरं कुणी असतं ना भाई, थांबलं पण नसतं, ओके ओके ठीक आहे असं बोलून, हां मदत काही हवी आहे का ते विचारलं असतं आणि गेले असते निघून, पण ते गाडी पुढेच घ्यायला तयार नाही आहेत. तर आपली जी टेलबॅग किंवा क्लॉबॅग म्हणू शकतो ती, आणि जे आपला टॉप बॉक्स पडल्यानंतर जी रक्सॅक होती त्याच्यामध्ये आपण सामान लोड केलं होतं. बट ऑल थँक्स टू सत्यभाई, नवीन सर आणि त्यांची संपूर्ण टीम. तर त्यांची मी मागाशी तुम्हाला जी आयसुझू दाखवली 4x4, तर याच्यामध्ये बघा आपण आपलं सामान लोड केलं आहे. बघा ही आपली क्लॉबॅग आणि त्याच्याच तिकडून कुठेतरी हे बघा ही आपली रक्सॅक. सो ऑल थँक्स टू नवीन भाई आणि सत्यभाई. बाय द वे, आता आम्ही नवीन सरांच्या रॅलीमध्ये ॲड झालेलो आहोत. नवीन सर बोलले की बॅग मेरे पास रख दो और इन बच्चों के साथ जॉईन हो जाओ. तर पुढे जे आहेत ते राईड मार्शल आहेत, थोडक्यात कॅप्टन, आणि पाठीमागे सुद्धा एक कॅप्टन आहेत, ते टेलला आहेत, हेड आणि टेल, आणि आम्ही सेंटरला आहोत. आमच्या पाठीमागे 2-3 गाड्या आहेत, पण नवीन सरांनी यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आहे की यांना दोघांना सेफली घेऊन यायचं आहे जिस्पापर्यंत. सो त्यामुळे आम्हाला मध्ये ढकलण्यात आलं आहे, आणि गाडी आता हलकी झाली आहे त्याच्यामुळे बराचसा लोड जो होता तो कमी झाला आहे. त्यामुळे गाडी काढायला आहे ना आता तेवढं काही भीती वाटत नाही आहे. असल्या पाणी बिनीच्या ठिकाणातून मजा येते उलट. जसं जसं हिमाचल प्रदेशमध्ये एंटर करतोय ना तसं ते थोडेसे येड्या डोक्याचे ड्रायव्हर वगैरे भेटायला लागलेत. कुठूनही गाड्या टाकतात, रॉंग साईडने गाड्या टाकतात, मग टू व्हीलरवाल्यांना येताना प्रॉब्लेम होतो. सो आता बघा, मी आणि माझ्या पाठीमागची बाईक आणि माझ्या पाठीमागचे राईड मार्शल म्हणजे टेल ज्यांची आहे ती, तर ते आम्ही तिघंजणं पाठीमागे राहिलो, बाकीचा ग्रुप पुढे गेला आहे. सो या अशा गोष्टी बघा, तिथे थांबलेत ते वाट बघत आहे का. आता हा जो भाऊ आहे हा बरोबर चालला होता, समोरून एका 4 व्हीलरवाल्याने येऊन याला दाबलं. नशीब याची गाडी काठोकाठ उभी होती. 2 मिनिटाचा ट्रॅफिक जाम, सगळ्यांचे संपर्क तुटले. असा विषय आहे ना तो. हिरन है ना सर? सर क्या बोलते हैं इनको? क्या बोलते हैं सर इनको? आइबेक्स मतलब हिरन? हाँ, अच्छा हिरन, हाँ ओके ठीक है. देख लो भाई, हिरन है, पहाड़ी हिरन. चलो सर. हे बघा, राइडरला राइडर मिलता ना, ये बात. हम लोग जा रहे नीचे, वो लोग जा रहे ऊपर. ये देखा, ये बात. नुस्ती राइडर. पैंगोंग, हानले, सोकर, थांग, इन जैसे रास्तों पर जितना मज़ा आया उतना ही मज़ा इन रास्तों पर आ रहा है. एक्चुअली ये एक एक्सपीडिशन की तरह चलना भी एक अपना ही मज़ा है, और रास्ते उसमें ख़तरनाक भी है और साइड में व्यूज़ भी बेहतरीन है, तो चलने का मज़ा ही कुछ और आ रहा है. बाकी दोनों साइड से ट्रैफिक आ जा रही है ना, तो थोड़ी सी दिक्कत तो होती है, पर उसको भी हम लोग एंजॉय कर रहे हैं. लाइक इशारे वगैरह देके ना हम लोग एक दूसरे के साथ छेड़खानी वगैरह करना, वो सब चल रहा है. मतलब सब अननोनों के सब अभी अपने जैसे लग रहे हैं. अभी ये देखो ना, ये भाई है तो बहुत कॉमेडी करते हैं बीच बीच में, तो ऐसा चलता रहता है.
अरे चलते रे बाबा, चलते रे। विस्की पूल, ओके। भटक गए हम उन राहों में जहाँ मंजिल का ठिकाना नहीं था, ले गई जिंदगी उन राहों में जहाँ हमें जाना नहीं था। वाह मेरे जान, वाह 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 वाह। आता इथून बारालाचाला पास हा फक्त 8 किलोमीटरवरती राहिलेला आहे। वी आर सो क्लोज टू बारालाचाला पास। आणि तुम्ही बघू शकता, जेव्हा जेव्हा पासेस जवळ येतात, हाय माउंटेन पासेस, तेव्हा असाच बर्फ आपल्याला पाहायला मिळतो। हे बघा, मी गाडीवर बसलो आहे, त्या हाईटचे स्नो बम्प्स बनलेत। अमेझिंग फीलिंग। ये बात। एंड फाइनली वी आर ॲट बारालाचाला पास। टुरिस्ट खूप आहे तिथे, सगळे थांबून स्नोमध्ये एन्जॉय करतायत आणि आम्ही या स्नोला वैतागून घरी जाण्याचा प्रयत्नात आहोत। ओ, बारालाचा का ट्रैफिक ना मिल जाए यार। या स्नोने ना पर वैताग आणून ठेवलाय। थांबलो की स्नोफॉल, थांबलो की स्नोफॉल। बघे बाबे, चाका ओलेत, जाशील मला घेऊन। थांबलो की स्नोफॉल होतोय। गाडी चालवायचे वांदे होत आहेत, तो अक्षरशः गाडी चालवायचे वांदे होत आहेत। हा, एकतर 16,000 फुटावरती, त्याच्यात श्वासाचा ऑक्सिजनचा प्रॉब्लेम, त्यानंतर हे स्नोफॉल त्रास देत आहे। म्हणजे माणसाने श्वास घ्यावा की नाही असा प्रश्न पडतो। एनिवेज, वी आर डन विथ बारालाचा। तिथे काही शूट नाही केलं, एवढी गर्दी, कारण मनाली इथून जवळ आहे आणि ज्यांना बर्फ बघायचा आहे ती लोक सगळी बारालाचाला आलेत आणि त्यामुळे त्यांच्या आनंदाचा भंग न करता आपण याच्यापेक्षा मोठे मोठे पासेस सर केले, त्याचा आनंद बाळगून इथे फोटोशूट वगैरे काही केलं नाही, सरळ निघालो। त्यात स्नोफॉल चालू झाला। हे बघा, तुम्ही बाजूला बघू शकता, हा बारालाचा लेक फ्रोझन झाला आहे। हा, थांबा तुम्हाला क्लिअर व्ह्यू दाखवतो। हे बघा, बघा पाठीमागे सुद्धा बघा, बारालाचा लेक टोटली फ्रोझन। आणि हे बघा, इथे थोडंसं पाणी आहे, दिसलं? हे बघा, म्हणजे आमची कंडिशन काय आहे हे तुम्ही समजून जा राईड करत असताना। हे बघा, बर्फ बघा, उंचच उंच, माझ्यापेक्षा उंच। थँक्यू भाईजी, थँक्यू। नाउ वी आर हेडिंग टुवर्ड्स दारचा। पहाड़ों में ओवरटेकिंग नहीं जी, मनाली वालों का ट्रैफिक शुरू हो गया जी। हाँ, टाका टाका, आओ टाका। सर जी, पहले ही बहुत लोड है और अभी आगे वाटर क्रॉसिंग है। चलो देखता हूँ, मैं बताता हूँ आपको, क्योंकि इन लोगों के साथ रहना पड़ता है ना मुझे। इसको उतार देना।
एक मिनिट. अरे बाबा ह्या आमचंच आम्हाला सांभाळत नाही आणि तू कुठं घेऊन फिरू आम्ही. ये बात व्हेरी गुड आशिष. वी आर ॲट झिंगझिंग बार, द वॉल ऑफ ह्युमॅनिटी. आर्मी सक्रिय, कैमराज ऑफ. ओ यार मनाली दिखा दे यार. अटल टनल 127, दारचा 16. ओ माय गॉड मनाली 160. नहीं, ये तो बहुत बुरा कर रहे हो जी, ऐसा नहीं होना चाहिए. सांभाळून. खूप जोराचा पाऊस सुरू झाला होता वातावरण बिघडल्यामुळे, त्यामुळे सर्वांनी गाड्या वगैरे साईडला घेतल्या आणि जेवण वगैरे केलं सर्वांनी. तर त्यामुळे मी काही व्लॉगिंग वगैरे केले नाही. तसं बघायला गेलं तर सर्वच जण व्लॉगर आहेत, पण कुणी जेवताना व्लॉग करत नव्हतं आणि तसं मीही कधीच आत्तापर्यंत जेवताना व्लॉग केला नाही, त्यामुळे मी ते करणं उचित समजलं नाही. एनिवेज आता आम्ही निघालो आहे जिस्पाला. जिस्पाला ह्या लोकांचा एक्सपिडिशनवाल्यांचा स्टे आहे, तर तिथे त्यांचं हॉटेल बुक आहे आणि तिथून मग मी आपलं सामान घेणार, आपल्या गाडीवरती लोड करणार आणि लोड करून पुढे आपण आपल्या मनालीच्या प्रवासासाठी सज्ज होऊयात. तर तिथे आहेत सत्य सर, इथे आहेत नवीन सर, ते त्यांची गाडी लोड करत आहेत. आपण आपलं सामान लोड केलेलं आहे आणि आपण आत्ता पुढच्या प्रवासासाठी वळतो आहे. खूप खूप धन्यवाद त्यांचे, त्यांनी आपलं सामान ठेवण्यासाठी मदत केली, अन्यथा पूर्ण ऑफ रोड होता, वाट लागून गेली असती. जेव्हा आपला टॉप बॉक्स पडला होता तेव्हाच मी तुम्हाला बोललो होतो की रायडिंग कम्युनिटीमधून जर कुणीही आलं तरी ते मदत करतीलच म्हणून. आणि बघा आज आपल्याला किती चांगल्या आणि महान हस्तींनी मदत केली. ॲक्च्युली असं म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. तर मी तेच समजतो की आज जे काही झालं ते चांगल्यासाठीच झालं. की कदाचित नियतीच्या मनात असं असेल की आपण त्यांच्या अजून क्लोज जावं, त्यांचं पॅटर्न समजून घ्यावा, त्यांची लाईफस्टाईल समजून घ्यावी. तर मध्यंतरी आम्ही बराच वेळ घालवला, पण तेच आहे की मी कॅमेरात म्हणजे शूट नाही केलं, कारण की असं नको व्हायला की आपण थोडे छोटे ब्लॉगर पडतो आहे तर आपण मोठ्या ब्लॉगरचा सहारा घेऊन आपलं चॅनल मोठं करतो आहे त्या टाईपमध्ये. कारण की मी व्हिडिओ माझ्यासाठीच बनवतो, त्यामुळे मी कुणाचाही सहारा घेणं पसंत नाही करत. त्यामुळे आपण त्यांच्यासोबत फक्त गप्पा मारल्या, बऱ्याचशा म्हणजे त्यांनी माझ्याबद्दल जाणून घेतल्या गोष्टी, मी त्यांच्याबद्दल जाणून घेतल्या. तर हे असं होतं. आता बघा, आता पूर्ण हायवेला आणून त्यांनी सोडलं. त्यांचं हॉटेल तिथेच होतं, त्यांचा आजचा स्टे तिथेच होता, कारण की त्यांना उद्या गोंबोरंजनला जायचं आहे. सो मग ते बोलले की इथून आता पूर्ण हायवेच आहे, आता तू बिंदास जा. आणि त्यांनी हे पण आश्वासन दिलं की जर गाडीला मध्ये मनालीपर्यंत जाईस तोपर्यंत काही प्रॉब्लेम आला, वी ऑल आर जस्ट वन कॉल अवे. बघा, म्हणजे एवढं करूनसुद्धा ते म्हणतात वी आर जस्ट वन कॉल अवे. सो हे माझ्याही कुठल्या ना कुठेतरी चांगल्या कर्मांचं फळ असेल. एनिवेज संध्याकाळचे 4:30 झालेत आणि इथून आपल्याला 2-2.5-3 तास तरी लागतील मनालीमध्ये पोचता. सो पोचूयात मनालीमध्ये. सो फायनली वी आर एंटरिंग इनटू अटल टनल आणि अटल टनलमध्ये एंटर झालेलो आहे. हा वन ऑफ द लॉंगेस्ट टनेल आहे आणि त्याच्या नॉर्थ पोर्टलपासून आपण साऊथ पोर्टलला ट्रॅव्हल करतो आहे. म्हणजे याचाच अर्थ फायनली आपण मनालीमध्ये एंटर झालेलो आहोत आणि खूप सारी मिक्स फिलिंग आहे. कारण की आपली गाडी घेऊन येणं महाराष्ट्रातून, पूर्ण लडाख वारी कंप्लीट करणं आणि त्यानंतरून मनालीमध्ये उतरणं, पूर्ण सर्किट करून आणि त्यातल्या त्यात ही गाडी पुन्हा घरी घेऊन जाणं, हे फार म्हणजे काय म्हणतात, इट्स नॉट लेस दॅन अ अचिव्हमेंट असंही तुम्ही म्हणू शकता. कारण की भल्या लोकांचं ते स्वप्न असतं आणि ते मी जगू शकलो याचा आनंद आहेच. परंतु एवढ्या अडचणींवरती मात करत जर्नी सुरू झाली तेव्हापासून
ते जर्नी संपेपर्यंत. जर्नी सुरू झाली तेव्हापासून मला अनेक अडचणी येत गेल्या, बाईकला अनेक अडचणी येत गेल्या. जर्नी संपेपर्यंतही अनेक अडचणी येतील, माईट बी, जशी आज आपलं टॉप बॉक्स फेकून देण्याची वेळ आली. एनिवेज मला त्याचं काही वाटलं नाही, कारण की घरून निघलो होतो तेव्हा याची कल्पना होती की ऑफ रोड भरपूर असणार आहे आणि ऑफ रोडमुळे मला कदाचित टॉप बॉक्स तुटण्याची भीती आहे. पण काय करणार, लगेच कुठे पॅक करणार, त्यामुळे मी एक्स्ट्रा रक्सॅक कॅरी करतच होतो आणि ती तशी कामात आलीच. पण अशा अनेक अडचणींना तोंड देऊन आज आपण आपली बाईक फायनली अटल टनलच्या माध्यमातून मनालीमध्ये पोहोचवली. आपला हा सर्किट कंप्लीट झाला आणि या सर्किट कंप्लीट झाल्याचा मला आनंद आहे. आशा आहे जे कोणी माझ्या जवळचे आहेत, मला अगदी मनापासून म्हणजे पुढे जाताना त्यांना पाहायला आवडतं, त्यांनाही तितकाच आनंद झाला असेल, कारण की त्यांनाही माहिती आहे की मी हे सर्व अचीव करण्यासाठी किती प्रयत्न केले. एनिवेज आता त्या प्रयत्नांमध्ये बोलण्यामध्ये काही मजा नाही आहे, परंतु आय होप तुम्हाला ही संपूर्ण राईड आवडली असेल. अजून राईड संपलेली नाही आहे, आपल्याला घरी पोहोचायचं आहे. अजून किती प्रॉब्लेम्स येतील, किती समस्या येतील, त्यांना मात करायची आहे, त्यांना तोंड द्यायचं आहे, त्याच्यासाठी मी खंबीर आहे. परंतु काही गोष्टी होत असतात, जशा आज झाल्या किंवा रतलाममध्ये असताना झाल्या, त्या गोष्टी या आयुष्याचा किंवा या म्हणजे काय म्हणूयात त्याला आपण, या क्षेत्राचा भागच आहेत की तुम्ही गाडी घेऊन कुठेतरी निघालात आणि तुम्हाला समस्या आल्या नाही, असं होऊ शकत नाही. परंतु मला एक गोष्ट बोलायची आहे की लेह लडाख पोलीस जे आहेत त्यांना खरंच मानाचा मुद्रा, खरंच त्यांना शतशः नमन की एवढे चांगले ते म्हणजे ट्रीट करत होते. आणि खास करून आर्मी बेस कॅम्प, एकही आर्मी बेस कॅम्प असा नाही किंवा ट्रान्झिट कॅम्प असा नाही की ज्यांनी आम्हाला साईडला घेतलं आणि चहा पाण्याची विचारणा केली नाही. सर्वांनी आग्रह केला की चहा घ्या, पाणी घ्या, कुणी पाण्याच्या बाटल्या दिल्या, कुणी तर जेवणासाठी सुद्धा आग्रह केला. असो, त्यांना शतशः नमन. त्यांचे जे उपकार आहेत ते आपण विसरूच शकत नाही. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र पोलिसांनी या इतर राज्यांच्या पोलिसांकडून काही ना काहीतरी शिकायला हवं आणि त्यांचा जो अरेरावीपणा, आडमुठेपणा आहे तो कुठे ना कुठेतरी कमी करायला हवा, जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातही टुरिझम वाढेल. यूट्यूबवरती जर तुम्ही सर्च करणार तर असे कितीतरी बाहेर राज्यातून आपल्या महाराष्ट्रात पर्यटक येतात, टुरिस्ट येतात, रायडर येतात आणि त्यांनी व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत की महाराष्ट्र पोलीस किती गचाळ पद्धतीने काम करतात आणि किती त्रास देतात. परंतु निघल्यापासून ते आत्ता मनालीत घुसेपर्यंत एकाही आर्मीचा किंवा एकाही पोलीस ऑफिसरचा त्रास झालेला नाही. सर्वांनी सपोर्ट केला, सर्वांनी सांगितलं, गायडन्स केलं, कुठे थांबायचं, कुठे नाही थांबायचं, स्टेचे ऑप्शन कुठे आहेत, स्टेच्या फूडचे ऑप्शन कुठे आहेत, कुठे चांगलं जेवण भेटेल, हवं तर आमच्यासोबत जेवा, आम्ही जेवतो आहे. कुणी तर क्रिकेट खेळायला, जे आपले आर्मी होते त्यांनी क्रिकेट खेळायलासुद्धा आग्रह केला. बऱ्याचशा गोष्टी घडल्या ज्या मी कॅमेरामध्ये टिपणारच नाही, कारण की आर्मी आणि पोलीस ऑफिसरांचं जे काही प्रायव्हेट ठेवणं गरजेचं आहे ते प्रायव्हेट ठेवणं गरजेचंच आहे असं मला वाटतं. परंतु ॲट द सेम टाईम मला हेही सांगायला आवडेल की आपण ही राईड अनेक समस्यांवरती मात करून, अनेक समस्यांना सामोरं जाऊन पूर्ण केली. त्याचबरोबर या राईडमध्ये पूर्ण करण्यामागे जो अजून एक माणूस आहे तो म्हणजे समीर भाऊ, समीर कुलकर्णी. त्याचे खूप आभार, कारण की जर त्यांनी सपोर्ट केला नसता तर मी रतलाममध्येच हार मानली असती. कारण की एवढा मोठा इंजिन इश्यू येणं, मला ॲक्च्युली पुढच्या ज्या म्हणजे असं म्हणतो ना आपण की पुढचा धोका आहे तो जाणवत होता. पण तो बोलला की नाही, आता म्हणजे तो मेकॅनिकल इंजिनियर आहे, तर तो बोलला की आत्ता फुल अँड म्हणजे तुझी गाडी पुन्हा एकदा नव्याने तयार झालेली आहे, तर एवढं काम झालेलं आहे त्या गाडीचं, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको. आणि जर परत काही प्रॉब्लेम आलाच तर मी स्वतः तो प्रॉब्लेम सॉल्व करेल, याची जबाबदारी माझी. तुला एकही तीळ मात्र त्रास होऊ देणार नाही, याची जबाबदारी माझी. एवढं म्हणत त्याने मला इथपर्यंत आणलं. जेव्हा मी त्याला बोललो की तू इथून पुढची जर्नी तू कर, इथून मी परत जातो आणि परत आपल्या रॉयल एनफिल्डच्या शोरूमला ही गाडी दाखवतो आणि मग मी परत कधीतरी प्लॅन बनवेल, तर त्यांनी त्याच्यावरती खूप भारी मोटिवेट केलं. तो बोलला, दादा जर तुम्ही घरी जाणार तर मी घरी येणार आणि जर तुम्ही समोर जाणार तरच मी समोर जाणार. मग हेही माझ्या मनात बऱ्याचशा गोष्टी धडकू लागल्या आणि त्याच्यामुळे मी
पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनीही आश्वासन दिलंच होतं की काहीही प्रॉब्लेम झाला तर मी स्वतः उभा राहील, आणि तो प्रत्येक ठिकाणी उभा राहिला. असो, या गोष्टी होत राहतात, चालत राहतात. आयुष्य आहे, समस्या आहेत, त्यांना मात देणं आणि त्यांना मात देऊन पुढे जाणं हे आपलं कर्तव्य आहे असं मी मानतो. आणि बस एवढं आपण बोलतो आहे, पण अटल टनल काही संपे ना. अरे बापरे, इथे का बरं पाणी आलं असावं? एनिवेज, हा आपला प्रश्न नाही आहे. कदाचित मनालीमध्ये पाऊस असेल. अटल टनल हा मनालीपासून साधारणतः 31 किलोमीटरचं अंतर आहे. तर त्यामुळे कदाचित इकडे हाय हिल्समध्ये नसेल झाला पाऊस, समोर झाला असेल, काही सांगता येत नाही. वातावरण उघडल्यावर, टनलच्या बाहेर गेल्यावरच समजेल वातावरण उघडलेलं आहे की पावसाचं आहे. असो, पण सर्वांनी खूप सपोर्ट केला. बऱ्याच इमोशनल मुमेंट्स कॅप्चर केल्या, बऱ्याच इमोशनल मुमेंट्स मी दाबून टाकल्या, त्या कॅप्चर केल्या नाहीत, किंवा मला इमोशनल व्हायला होत होतं परंतु मी इमोशनल झालो नाही. अशा ह्या गोष्टी आहेत. आता मी इथे थांबतो आणि अटल टनलच्या बाहेर काय वातावरण आहे ते दाखवतो. आपण पोचलेलो आहोत बाहेर आणि इथे बराच पाऊस झालेला दिसतोय.